मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या प्रॉपर्टी आणि मनी कोर्ट स्टोरी या सिरीजचा भाग 6वा. कल्पना करा की तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची जमीन आहे. ती जमीन वर्षानुवर्षे तुमच्या कुटुंबाकडे आहे. पण एक दिवस तुम्ही बघता की शेजाऱ्याने तुमच्या जमिनीवर कंपाऊंड टाकले आहे आणि तुमच्या जमिनीचा काही भाग आत घेतला आहे. यावर तुम्ही त्याला जाब विचारता. तो म्हणतो की आता ही जमीन माझीच आहे. आता तुम्हाला प्रश्न पडतो की त्या शेजाऱ्याबरोबर भांडायचं का, की पोलिसात जायचं, की कोर्टात जायचं. मित्रांनो, बाउंड्री डिस्प्यूट हा भारतात सर्वात कॉमन आणि डेंजरस प्रॉपर्टी प्रॉब्लेम आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयीची सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कायद्याने तुम्ही काय करू शकता, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे आणि केस जिंकण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला बघूया की बाउंड्री डिस्प्यूट म्हणजे नेमकं काय. बाउंड्री डिस्प्यूट म्हणजे फक्त भांडण नाही, तर हा पूर्णपणे लीगल राईटचा प्रश्न आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर बाउंड्री डिस्प्यूट मध्ये राईट टू पोझेशन आणि टायटल यावर वाद होतो. आता इथे दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे टायटल, याला आपण मालकी हक्क म्हणतो, ज्यामध्ये जमीन ही तुमच्या नावावर असते. मग सेल डीड आणि 7/12 मध्ये देखील तुमचे नाव मालक म्हणून असते. आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पोझेशन, याला आपण कब्जा म्हणतो. यामध्ये जमीन फिजिकली कोण वापरत आहे, म्हणजे ताबा जर मालक वेगळा असू शकतो, पण ताबा मात्र वेगळ्या व्यक्तीचा देखील असू शकतो. मग आता मालकी हक्क जरी तुमच्याकडे असला, मात्र पोझेशन ताबा दुसऱ्याकडे असेल, तर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी कोर्टात नक्की जावं लागेल. कारण बाउंड्री डिस्प्यूट हे काही मोजक्या कारणांमुळे होतं. एक म्हणजे मोजणी चुकीची असणे. 2 जुने 7/12 रेकॉर्ड मिसमॅच होणे. 3 कंपाऊंड वॉल चुकीच्या जागी बांधणे. 4 शेजाऱ्याने जाणून बुजून जमीन आत घेतलेली असणे किंवा थोडीशीच आहे म्हणून कब्जा करणे. ही मुख्य कारणे या बाउंड्री डिस्प्यूटसाठी उपलब्ध असतात. मग आता या केसमध्ये लोकांची फसवणूक कशी होते? बाउंड्री डिस्प्यूट हा काही असा एका दिवसात अचानक होणारा वाद नाही, तर तो हळूहळू तयार होतो. म्हणजे काय, तर शेजारी आधी थोडं थोडं करून जमीन घेतो. कंपाऊंड हळूहळू हळू पुढे सरकवतो. यावर तुमच्याकडनं दुर्लक्ष झाले तर एक दिवस तो मोठा भाग त्याच्या कब्ज्यात जातो. यालाच एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण आपण म्हणतो. आणि या सगळ्यामध्ये डेंजरस गोष्ट ही आहे की अशी केस आपल्या बाबतीत घडून सुद्धा वर्षानुवर्षे आपण कोणतीच ऍक्शन घेत नाही, कारण कायद्याविषयी आपल्याला प्रॉपर माहिती नाही. मग या बाउंड्री डिस्प्यूटमध्ये आपल्यासारख्या सामान्य लोकांकडून कोणत्या चुका होतात, तर एक पहिली चूक म्हणजे भांडण करणे. पण मारामारी बाचाबाची करतो आणि यामध्ये आपल्यावरच फौजदारी गुन्हा लागू शकतो. दुसरी चूक आपण करतो म्हणजे कोणतीच ऍक्शन घेत नाही, शांत बसून राहतो आणि त्यामुळे समोरच्या माणसाचा ताबा मजबूत होतो. तिसरी चूक म्हणजे प्रॉपर मोजणीच करून घेत नाही. त्यामुळे आपण आपली केस, आपली बाजू न्यायालयात वीक होते आणि त्यामुळे योग्य वेळी स्मार्ट पाऊल उचलणे आणि लीगल ॲक्शन घेणे या बाउंडरी डिस्प्यूटच्या केसमध्ये अत्यंत आवश्यक आहे. मग अशा वादासाठी स्टेप बाय स्टेप आपण काय केलं पाहिजे? पहिली स्टेप म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफाय केले पाहिजेत. कोणते डॉक्युमेंट तपासले पाहिजे? तर 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, सेल डीड आणि जी काही जुनी मोजणी असेल ती तुमच्या जमिनीची जुनी मोजणी. तुमची जमीन नक्की किती आहे हे हे सर्व या कागदपत्रांवरून तुम्हाला क्लिअर असणं अत्यंत गरजेचे आहे. दुसरी स्टेप म्हणजे सरकारी मोजणी करून घेणं. ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे. तलाठी किंवा सर्वे ऑफिसमध्ये तुम्हाला यासाठी अर्ज करावा लागतो. अधिकृत मोजणी करून घ्यावी लागते. मग हा अर्ज केल्यानंतर सरकारी अधिकारी तुमच्या जागेवर येतात. त्या बाउंडरीज व्यवस्थित मोजणी करून मार्क करतात. एक्झॅक्ट मेजरमेंट देखील देतात आणि हाच रिपोर्ट तुम्हाला न्यायालयात भविष्यात जर दावा दाखल झाला तर तुमच्या बाजूने एक स्ट्रॉंग एव्हिडन्स म्हणून दाखल करता येतो. स्टेप तिसरी, एव्हिडन्स कलेक्ट करायचे. तुमच्याकडे पुरावे नक्की असायला पाहिजेत. कोणते पुरावे? तर मोजणी रिपोर्ट, फोटो, व्हिडिओ, जुने नकाशे किंवा साक्षीदार. हे सर्व पुरावे तुमच्याकडे कागदोपत्रासहित असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ही जमीन फक्त माझी आहे असं म्हणून न्यायालयामध्ये चालत नाही, तर त्यासाठी कागदोपत्री पुरावे तुमच्या बाजूने असणे अत्यंत आवश्यक असते. स्टेप 4 म्हणजे लीगल नोटीस देणे. ॲडव्होकेट मार्फत शेजाऱ्याला नोटीस द्यायची की ही तुम्ही जी जमीन वापरत आहात ती माझी जमीन आहे आणि ती जमीन तुम्ही बळकावली आहे ती सोडा. या लीगल नोटिसीचा तुम्हाला भविष्यात तुमच्या केसमध्ये उपयोग होतो. स्टेप 5 सिव्हिल सूट फाईल करा. जर शेजारचा ऐकतच नसेल तर मात्र तुम्हाला दिवाणी दावा दाखल करावा लागतो. दिवाणी दाव्यामध्ये तुम्हाला काय मागण्या मागायच्या असतात किंवा रिलीफ्स तुम्ही मागू शकता. तर एक म्हणजे पोझेशन परत मिळवणे, 2 म्हणजे एन्क्रोचमेंट काढून टाकणे, 3 म्हणजे परमनंट इंजंक्शन म्हणजे पुन्हा कब्जा करू नये यासाठी खबरदारी. स्टेप 6 टेम्पररी इंजंक्शन, हे खूप महत्वाचे आहे.
केस सुरू असताना कोर्टाकडून तुम्ही टेम्पररी इंजंक्शन घ्या. यामुळे जर समोरचा किंवा शेजारचा पुढे त्या जमिनीवर बांधकाम करू शकत नाही किंवा जमीन देखील विकू शकत नाही. म्हणजेच केस जरी वर्षानुवर्षे तुमची कोर्टामध्ये चालत राहिली तरी तुमची जमीन मात्र सुरक्षित राहते. पुढचा मुद्दा आहे या केससाठी किती वेळ लागतो. साधारणपणे 2 ते 6 वर्षे तुम्हाला या केससाठी लागू शकतात. पण जर केस स्ट्रॉंग असेल तर इंटेरियम रिलीफ म्हणजे इंजंक्शन मात्र तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो. मग क्रिमिनल केस कधी करायची? जर शेजाऱ्याने जबरदस्तीने कब्जा केला असेल किंवा जर तुम्हाला धमकी दिली असेल, तुमची फसवणूक केली असेल, तर क्रिमिनल केस पण तुम्हाला करता येते. त्यामुळे शेजारच्यावर दबाव येतो आणि तुमची जमीन तुमच्या ताब्यात मिळण्यास मदत होते. मग या सूट फॉर पोझेशनसाठी लिमिटेशन कालमर्यादा किती आहे? हा देखील खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. जर तुम्ही 12 वर्षे काहीच ॲक्शन घेतली नाही, तर समोरचा म्हणजे शेजारचा ॲडव्हर्स पोझेशन क्लेम करू शकतो. म्हणजे तुमची जमीन असून देखील त्याला हक्क मिळू शकतो. त्यामुळे उशीर अजिबात करू नका. मग आता हे ॲडव्हर्स पोझेशन म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुमची जमीन दुसरा व्यक्ती परवानगीशिवाय सतत आणि उघडपणे वापरत असेल आणि तुम्ही त्यावर बराच काळ काहीच ॲक्शन घेतली नाही, तर काही वर्षांनी त्या व्यक्तीला त्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळू शकतो. यालाच कायद्याच्या भाषेत ॲडव्हर्स पोझेशन प्रतिकूल ताबा म्हटलं जातं. मुळात कायद्याचा मूळ विचार असा आहे, की जो व्यक्ती त्याच्या हक्कासाठी लढत नाही, त्याला कायदा मदत करत नाही. म्हणजे जमीन तुमच्या नावावर आहे, टायटल तुमचं आहे, पण वापर दुसराच व्यक्ती करत असेल आणि तुम्ही यावर फक्त शांत बसत असाल, कोणतीच हरकत घेत नसाल, तर अशा वेळी न्यायालय, कायदा देखील तुमची मदत करू शकत नाही. हा ॲडव्हर्स पोझेशनचा जो हक्क आहे, तो किती वर्षांनी मिळतो? भारतामध्ये साधारण प्रायव्हेट प्रॉपर्टीसाठी 12 वर्ष आणि गव्हर्नमेंट प्रॉपर्टीसाठी 30 वर्षानंतर हा हक्क मिळतो. पण हे जे 12 वर्ष आहेत, ते कसेही 12 वर्ष नसतात. त्यासाठी काही अटी स्ट्रिक्टली पाळणं आवश्यक आहे. यासाठी 5 अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे ॲक्चुअल पोझेशन, प्रत्यक्ष कब्जा. तो व्यक्ती जमीन खरंच वापरत असला पाहिजे, म्हणजे तो त्या जमिनीवर शेती करत असला पाहिजे, त्यानं घर बांधलेले असले पाहिजे किंवा कंपाऊंड टाकलेले असले पाहिजे. दुसरी अट आहे ती म्हणजे उघडपणे त्याचा वापर केला असला पाहिजे. त्या जमिनीचा लपून नाही तर ओपनली वापर केला पाहिजे. म्हणजे केलेला वापर हा सगळ्यांना दिसलेला असला पाहिजे. जेणेकरून न्यायालयाला हे समजेल, की त्या मालकाला देखील त्याचा वापर, त्या जमिनीचा वापर होत आहे हे माहीत आहे. तिसरी अट आहे ती म्हणजे सततचा कंटिन्युअस कब्जा. जमिनीचा वापर म्हणजे जमिनीचा ताबा हा दुसऱ्या व्यक्तीकडून कंटिन्युअसली 12 वर्षे केला गेला पाहिजे. जर समजा या 12 वर्षांमध्ये थोडासा जरी गॅप आला, तर हा 12 वर्षाचा पिरियड परत पहिल्या 0 पासून सुरू होतो. त्यामुळे मध्ये तो ब्रेक नसला पाहिजे. चौथी अट आहे ती म्हणजे मालकाच्या विरोधात होस्टाईल होणे. हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. होस्टाईल म्हणजे तो व्यक्ती मान्य करत नाही, की जमीन तुमची आहे, तर तो म्हणतो, की जमीन ती माझीच आहे. आणि 5वी अट आहे ती म्हणजे एक्सक्लुझिव्ह पोझेशन, फक्त त्याचाच कब्जा. तो एकटाच जमीन वापरत असला पाहिजे. समजा या 12 वर्षांच्या काळात थोडी जमीन तो वापरत असेल, थोडा काळ तुम्ही वापरत असाल, तर असं चालणार नाही. संपूर्ण 12 वर्षामध्ये जर तो वापरत असेल ती जमीन, तर त्याला ॲडव्हर्स पोझेशनचा लाभ नक्की मिळू शकतो. पुढचा मुद्दा बघूया. शेजाऱ्याने अतिक्रमण करूच नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे? तर जमीन घेताना प्रॉपर मोजणी करून घ्या. कंपाऊंड बांधताना सर्व्हे करून घ्या. शेजाऱ्यांशी रिटर्न ॲग्रीमेंट, लिखित ॲग्रीमेंट ठेवा. सर्व डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर ॲडव्होकेट कीर्ती या आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या या सीरीजच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.